नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सध्या खूप चर्चेत असलेली BMCची जी काही निरीक्षक पदाची परीक्षा आहे आणि त्याला मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 जो 50 प्रश्न आणि 100 गुणांसाठी आहे, तर त्या कायद्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी म्हणजे 100 पैकी 100 मार्क मिळण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असावी आणि मग या कायद्याच्या अनुषंगाने मग शेवटच्या भागाकडे जाताना मी काय डेमो लेक्चर पण घेणार आहे। तर मग हा जो कायदा आहे, हा कायदा हा फक्त बृहन्मुंबईसाठी लागू आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई सोडून मग इतर जो काय महाराष्ट्राचा प्रांतिक नगरपालिकेचा जो भाग आहे, ज्याला आपण महाराष्ट्र प्रांतिक, पूर्वी त्याचं नाव मुंबई होतं, तर आता महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम जो आहे, तर तो मुंबई आणि नागपूर वगळता इतर सगळ्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागासाठी लागू आहे। तर तो कायदा 1949चा आहे आणि नागपूर महानगरपालिका अधिनियम आहे 1948चा आहे। तर मग नागपूरसाठी स्वतंत्र कायदा आहे महानगरपालिकेच्या संदर्भात आणि मुंबईसाठी स्वतंत्र महानगरपालिकेच्या संदर्भातला कायदा आहे आणि उर्वरित सगळ्या महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा आहे। तर आपल्याला अर्थात हे पद मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक किंवा इन्स्पेक्टर या दर्जाचं पद आहे, ते कर निर्धारण खात्यावरचं पद आहे। हे पद अत्यंत महत्त्वाचं पण आहे, त्या संदर्भात आपण पुढे जाऊन बोलू। तर मग ह्या पदाच्या जे काही कर्तव्याचा भाग आहे, तर त्या या पदाच्या कर्तव्याशी निगडीत हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर त्यासाठी तो कायदा 50 प्रश्न आणि 100 मार्काला दिलेला आहे आणि आपल्याला या परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल तर हाच कायदा हा तुमचा डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे। कारण इतर जर बाबतीत जर विचार करायचा झाला तर बघा, हे जे काही तुमची जाहिरात आहे त्या संदर्भातलं काही मी स्क्रीनशॉट घेतलेलं आहे। तर हे पद निरीक्षक पद जे आहे कर निर्धारण व संकलन खात्यावरचं, हे जरी ग्रुप Cचं पद आहे, गट Kचं पद जरी असलं तर ह्याचं पे स्केल बघा 92,300 पर्यंत आहे। आणि हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, सध्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेली आहेत, काही लोक इंटरव्ह्यूनं परत आलेले आहेत, तर असे राज्यसेवेचे सुद्धा विद्यार्थी या पदाची तयारी करत आहेत। तर त्यामुळं अर्थात तुम्हाला चर्चेतून पण हे ऐकलं असेल तुम्ही, तर कंबाईनच्या कुठल्याही म्हणजे गट ब गट कची जे काही कंबाईनची आपली पदं आहेत, तर त्या सगळ्या पदापेक्षा हे पद चांगलं आहे। अगदी राज्यसेवेमध्ये जे काय नॉन गॅझेटेड पदं आहेत, तर त्या दर्जाचं पद असल्यासारखं पद आहे। आणि मग या पदाच्या अनुषंगानं मग ही परीक्षा आपल्यासाठी सुवर्णसंधी का आहे, तर मित्रांनो एकच परीक्षा आहे, म्हणजे याची प्री मेन्स मुलाखत असा काही प्रकार नाही। तर त्यामुळे एकच परीक्षा आहे, एका परीक्षेतूनच तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग मिळणार आहे। आणि इथं ह्या मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातल्या ज्या काही परीक्षेतून जी काही भरती होती, तर तात्काळ नोकरी, पुन्हा नियुक्त्या रखडल्या वगैरे असा काय प्रकार नाही। तर त्यामुळं तुम्ही जर बऱ्याच काळापासून स्पर्धा परीक्षा करत असाल आणि जर अधूनमधून म्हणजे कुठून तरी तुम्ही पुन्हा मेन्समधून किंवा इंटरव्ह्यूमधून बाहेर पडून पुन्हा प्रिलिम देत असाल, जर ह्या तुम्ही दुष्टचक्रामध्ये जर अडकला असाल आणि सध्या जर आपल्याला कुठली लगेच पोस्ट पाहिजे असेल, की घरचं पण प्रेशर आहे, सामाजिक प्रेशर आहे, स्वतः पण त्या ट्रॅपमध्ये अडकलेला असतो, तर यातून जर समजा पटकन आपल्याला बाहेर पडायचं आहे या दुष्टचक्रातून, तर ही पोस्ट अत्यंत महत्त्वाची आहे। कारण फार कमी वेळेत तुम्हाला हे पद मिळणार आहे आणि तुलनेनं कमी कष्टात पण पद मिळणार आहे। तर कमी कष्ट कसं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघणार आहे। तर मग या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आता तुमच्या बऱ्याच काही शंका आहेत, बरेच विद्यार्थी भेटून किंवा SMS माध्यमातून क्लासच्या नंबरला फोन करून व्हॉट्सअपला मेसेज करून बऱ्याच काही शंका किंवा बरेच काही परीक्षा संदर्भातल्या काही बऱ्याच गोष्टी विचारलेल्या आहेत। तर ती प्रत्येक गोष्ट मी या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, की जेणेकरून मग प्रत्येकाला वेगवेगळं उत्तर देणं शक्य होत नाही। साधारणपणे ही परीक्षा आता पुढच्या काळातली इलेक्शन आचारसंहिता याचा विचार करता साधारणपणे डिसेंबर नंतर ही परीक्षा होईल। म्हणजे तुमच्या MPSCच्या ज्या काही इतर परीक्षा आहेत, तर त्या इतर परीक्षांची तयारी करत करत कॉमन भाग सोडून तुम्हाला फक्त एकच भाग महत्त्वाचा करायचा आहे, तो म्हणजे हा कायदा आहे। येतं का लक्षात? आणि मग डिसेंबर नंतर साधारणपणे डिसेंबर नंतर लगेच परीक्षा होण्याची शक्यता आहे। तर मग हे पद तुम्हाला त्या दृष्टीनं
एक संधी चालून आलेलं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की इथं फक्त तुम्ही कुठल्याही स्ट्रीमचा ग्रॅज्युएट पाहिजे आणि टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि टायपिंग सर्टिफिकेट असाल तुमच्याकडे असेल, आता बहुतांश लोकांकडे आहे, तर ही पोस्ट तुमच्यासाठी अगदी सुवर्ण संधी आहे. तर भविष्यात जागा वाढतील का, तर वाढूही शकतात. पण ज्या काही गोष्टी आहेत, सध्या तर 178 जागा आहेत, पण ह्या जागा वाढू शकतात कारण हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या पदाच्या 2000 आणि 4000 जागा अशा येऊ शकत नाही, कारण अत्यंत महत्त्वाचं पद आहे BMC मधलं. तर मग आता मी पुन्हा थोडं कायद्याच्या अनुषंगानं बोलतो. तर मग इथं बघा म्हणजे या लेक्चरमध्ये मग साधारणपणे तुमची परीक्षा योजना काय असेल, या कायद्यामध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल, किंवा पुढे जाऊन मग याच्या संदर्भातलं काय मी थोडं डेमो लेक्चर पण घेणार आहे, किंवा बऱ्याच काही विद्यार्थ्याच्या शंका आहेत तर ते डाऊट प्रत्येकाच्या त्या डाऊटचं उत्तर काय असेल किंवा ती तुमची जी शंका आहे तर ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल, किंवा आपली बॅच आणि पुस्तक याच्या संदर्भात पण मी या लेक्चरमध्ये बोलणार आहे. तर एकही पॉईंट स्किप होऊ नये, कारण बरेच काही प्रश्न अनुत्तरित आहेत. तर त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून दिलं जावं यासाठी मी थोडं पॉईंट फॉर्मॅटमध्ये पण आणलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीशी तुमच्याबरोबर संवाद साधता येईल. आता हा जो खरं तर हे आपलं जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 हा कायदा पण आहे, आणि जे तुम्हाला सिलेबसमध्ये सामान्य ज्ञान म्हणून आहे मुंबई महानगरपालिका स्थानिक बाबी किंवा वैशिष्ट्य, तर हा घटक पण आहे. पण मुंबई महानगरपालिका स्थानिक बाबी या संदर्भात मग मुंबईचा इतिहास, भूगोल, त्याचे प्रोजेक्ट्स, अर्थसंकल्प सोपा भाग आहे हा. तर आपण ह्या पुस्तकात जरी 2 घटक दिलेलं असलं तरी म्हणजे आपण ऑनलाईन बॅचमध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च बघणार आहे, कारण तो किचकट आहे, तो अवघड आहे, तुम्हाला त्याची गरज आहे. आणि आज पण बहुतांश भाग मी या कायद्याच्या अनुषंगानेच बोलणार आहे. आता हा जो कायदा आहे तर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, तर हा कायदा साधारणपणे तुम्ही राज्यघटनेमध्ये 73rd आणि 74th अमेंडमेंट जे आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यापैकी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ही 74वी घटनादुरुस्ती आहे. तर तिथं जशा तरतुदी आहेत तशा तरतुदी आहेत. मात्र हा कायदा हा ब्रिटिशकालीन कायदा आहे, हा हिस्टॉरिक कायदा आहे, आणि त्यामुळं हा कायदा ब्रिटिशकालीन असल्यामुळं अत्यंत किचकट आहे. येतं का लक्षात? जसे आपल्याकडे फौजदारी कायदे आहेत तर ते अत्यंत किचकट स्वरूपाचे आहेत, ते भल्या भल्यांना समजत नाहीत, कारण त्याची ती जी ऐतिहासिक जे कायदे आहेत तर त्याची लँग्वेज अत्यंत अवघड आहे. तर त्यामुळं हा कायदा किचकट आहे. पण मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये की तुमचा इतर कोणताही विषय असू द्या, तर कोणताही विषय जर तुम्ही घेतला, अगदी राज्यघटना जरी घेतला, राज्यघटना हा सुद्धा देशाचा सर्वोच्च कायदाच आहे, पण तिथं सुद्धा आयोगाला थोडं पुस्तकाच्या बाहेर प्रश्न विचारायला संधी. पण इथं कुठल्याही आयोगानं कायद्यावर प्रश्न तयार करू द्या, किंवा कोणत्याही एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्या विधी सल्लागार त्यांनी पेपर तयार करू द्या, किंवा त्या कायद्यामध्ये कुणी सेट आहे, नेट आहे, कुणी PhD आहे, तर त्यांनी कसाही पेपर सेट करू द्या, तुम्हाला ह्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर प्रश्न टाकता येत नाही. फक्त जर तुम्हाला या कायद्यामध्ये जर 100 पैकी 100 मार्क मिळवायचे असतील तर या कायद्याची नाळ समजली पाहिजे, ज्याला आपण स्पिरिट ऑफ लॉ म्हणतो. तर या कायद्याची नाळ लक्षात यायला पाहिजे, आणि मग या कायद्याच्या अनुषंगानं मग इंटर डिसिप्लिनरी अप्रोच ज्याला आपण म्हणतो, की वेगवेगळी कलमं एकत्रित करून किंवा त्याच्या इंटरमिंगलच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न तयार होतात. तर हा कायदा जर तुम्हाला व्यवस्थितपणे अंडरस्टँड झाला आणि हा कायदा व्यवस्थित लक्षात राहिला, तर मी आज तुम्हाला सांगतो इथं तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळणार. येतं का लक्षात? म्हणजे खरं तर मी इकॉनॉमी शिकवतो, पॉलिटी शिकवतो, कायदे शिकवतो, पण मी इकॉनॉमी किंवा पॉलिटीमध्ये मी पैकीच्या पैकी मार्कची गॅरंटी कधी देत नसतो, कारण त्या विषयाची वैशिष्ट्य, परिभाषा वेगळी. पण कायदा ही गोष्ट अशी आहे, याच्या चौकटीच्या बाहेर प्रश्न जाऊच शकत नाही. पण प्रोव्हाइडेड दॅट तुम्हाला त्याच्या इन बिटवीन लाईन लक्षात यायला पाहिजेत. येतं का लक्षात? फक्त कायदा वाचून कळणार नाही, तर त्याच्या इन बिटवीन लाईन लक्षात यायला पाहिजे. त्या अनुषंगानं आपण आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये प्रयत्न करणार आहे. तर मग जिथं कुठं कोडिफाईड गोष्टी आहेत, म्हणजे अगदी क्लिअर आहेत,
हा सेक्शन आहे, हा सेक्शन आहे, हा सेक्शन आहे, तर त्या कोडिफाईडच्या बाबतीत त्याच्या पलीकडे जाताच येत नाही. आत्तापर्यंत आपले जे काही PSIची तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना विचारा, कायद्यामध्ये लोकांना आउट ऑफ मार्क आहेत, 60 प्रश्नापैकी 60 मार्क असलेले कितीतरी विद्यार्थी आहेत माझे, येते का लक्षात. तर आणि त्यांना तर मोठे मोठे अवघड आणि सगळे कलम असलेले 15 कायदे होते. इथं तुम्हाला इनमीन एकच कायदा आहे, त्यात पण अगदी प्रिसाईज सेक्शन दिलेले आहेत. त्यामुळं तुलनेनं हे अत्यंत सोपं आहे, पण याच्यावर कमांड येणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुम्हाला तेच म्हणलं की तुमच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये किचकट सगळ्यात कुठला विषय असेल तर कायदा आहे. पण त्याची दुसरी चांगली पॉझिटिव्ह बाजू काय, इथं तुम्हाला हा कायदा प्रॉपर व्यवस्थित कळला, समजला, अंडरस्टँड झाला, त्याची इंटरलिंक लक्षात आली तर 100% तुम्हाला इथं मार्क मिळणार आहेत, पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. तर त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जर समजा काय कंपोजिशन आहे, रचना आहे किंवा काय, तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण इथं कायद्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, एक्झॅक्ट प्रोव्हिजन आहेत, तर त्या एक्झॅक्ट प्रोव्हिजनवर आयोग प्रश्न विचारणार आहे. तर त्यामुळं तुम्हाला याचा फापट पसारा जो काय माहीत आहे तर त्याची गरज नाही. फक्त तुम्हाला ह्या कायद्याचे जे काही एक्झॅक्ट प्रोव्हिजन आहेत तर त्या व्यवस्थितपणे माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर पुढे जाऊन आपण बघणार आहे, साधारणपणे एक 125 आसपास सेक्शन आहेत आणि 225 आसपास सेक्शन आहेत आणि जवळपास 3 किंवा 4 सेक्शन केले का त्याच्यावर एक प्रश्न येणार आहे. म्हणजे आपण अंदाज घेतोय की ओव्हरऑल आपण जर ढोबळमानानं जर विचार करायचा झाला तर एक साधारणपणे तुम्ही 3 ते 4 सेक्शन केले तर त्याच्यावर एक प्रश्न येणार आहे आणि 2 मार्क मिळणार आहेत तुम्हाला. म्हणजे हा प्रकार तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेमध्ये कुठंच पाहायला मिळत नाही, येते का लक्षात. म्हणजे जवळपास प्रत्येक पानावर तुम्हाला 2 प्रश्न 4 मार्क मिळतील, 2 प्रश्न 4 मार्क मिळतील, येते का लक्षात. तर त्या दृष्टीनं हा कायदा तुम्हाला एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं की बाबा आता सध्या बाकी MPSCच्या परीक्षा आहेत किंवा इतर परीक्षा आहेत, त्या परीक्षेतनं आपला फोकस बदलेल. तर मित्रांनो, बाकी सगळं सारखंच आहे, फक्त तुम्हाला कायदाच वेगळा करायचा आहे. त्यामुळं तुमच्या बाकीच्या अभ्यासातनं थोडा वेळ जर ह्या कायद्याला दिला तर हे मात्र तुम्हाला 100% यश देणार आहे. कारण MPSCमध्ये इतर विषयांच्या बाबतीत एवढं सॅच्युरेशन झालेलं आहे की तुम्हाला अभ्यास सगळ्यांचा एकाच लेवलला आहे. त्यामुळं त्या 1 तासामध्ये कुणाचं लॉजिक लागलं नाही लागलं आणि अशी बरीच लोक टेम्परामेंटच्या आधारावर सुद्धा बाहेर पडतात. त्यामुळं मित्रांनो, एखाद्या परीक्षेमध्ये एखादा वेगळा घटक असतो, तिथं आपल्याला आत घुसायची संधी असते. त्यामुळं इतर तुमच्या सगळ्या परीक्षेपेक्षा एक वेगळा कायदा आहे म्हणून याच्यापासून पळून जाऊ नका. हा एवढा कायदा म्हणजे अगदी तुम्ही याला मोजून एक 20 दिवस दिले तर तुम्हाला पोस्ट आहे या कायद्याच्या आधारावर, येते का लक्षात. तर त्यामुळं हा कायदा तुम्हाला कशी संधी घेऊन येतोय तर ते मी तुम्हाला सांगितलं. आणि या कायद्यामध्ये अगदी काही तुम्हाला प्रिसाईज सिलेबस दिला म्हणून सांगितलं. म्हणजे अगदी तुम्हाला कोणत्या कलमावर प्रश्न विचारला जाणार आहे ते सुद्धा सांगितलं. आता नॉर्मली हे जे काय तुमच्याकडे ज्या PDF आहेत, सगळीकडेच आपल्याकडे वेगवेगळ्या टेलिग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या PDF फिरत आहेत. आता ह्या ज्या PDF आहेत, ह्या PDF आहेत म्हणजे नेमकं काय बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. कारण कायद्याचं सगळ्या लोकांना सगळ्या आतल्या गोष्टी माहीत नसतात. तर ह्या PDF आहेत म्हणजे काय, तर हे साधारणपणे तुम्ही पुस्तक बघितलं असेल बघा, आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे बऱ्याच लोकांनी पुस्तक बघितलं असेल. ह्याला पण हे गव्हर्नमेंट प्रेसमध्येच हे पुस्तक मिळतं. शक्यतो बाहेर बाजारात आपल्याला पुस्तक हे मिळत नाही, खूप डिमांड असली तरच मिळतं. आणि हे अगदी सरकार ना नफा ना तोट्यामध्ये हे प्रिंट विकत असतं. तर हे जे पुस्तक आहे तर अशाच प्रकारचं ह्या BMCचं जे तुमचं कायद्याचं पुस्तक आहे त्याची PDF तुमच्याकडे आहे, येतं का लक्षात. पण मित्रांनो, हे जे पुस्तक आहे, आता उदाहरणार्थ समजा संविधानाचं इथं पुस्तक आहे, तर खाली लिहिले बघा 2014. मग 2014चं पुस्तक आहे, त्यानंतर राज्यघटनेमध्ये एवढ्या दुरुस्ती झालेल्या आहेत. पण सरकारच्या पुस्तकांना म्हणजे हे त्याला फोटो जिंकोची कॉपी असं पण म्हणतो आपण, नाही कायद्याच्या भाषेमध्ये आपण फोटो जिंकोची कॉपी आहे, ह्याला गव्हर्नमेंट प्रेसची कॉपी आहे. तर इथं हे अपडेशन होत नसतं, येतं का, हे अपडेशन होत नसतं. ह्यानंतर बऱ्याच दुरुस्त्या झालेल्या आहेत पण तसंच राहतं. याचा अर्थ तुम्हाला MPSC आयोग किंवा UPSC आयोग हे 2014 नंतर झालेल्या दुरुस्तीवर प्रश्न विचारत नाही का, विचारतं ना, पण त्यांच्याकडे अवेलेबल कॉपी हीच आहे. तसं
मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, या कायद्याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, तर मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या बाबतीत गव्हर्नमेंटचे जे इंग्लिश आणि मराठीचे 2 कॉपी आहेत ते वगळता महाराष्ट्रात कोणत्याही पब्लिशरनं मराठीत पुस्तक पब्लिश केलेलं नाही. येते का लक्षात? म्हणजे आता BMCला तुम्हाला परीक्षेला आला म्हणून लोक पुस्तक काढतायत, अर्थात आपणही काढले, पण पूर्ण कायद्यावर हे पुस्तक हे तुम्हाला इतर कुठल्याही पब्लिकेशनमध्ये दिसणार नाही. येते का लक्षात? तर मग प्रश्न याच्यामध्ये असा आहे की मग यांनी सांगितलंय की हे जे काय मराठीमधलं जे काय PDF आहे तर हे कुठंपर्यंत अपडेट आहे? हे 5/7/2015 पर्यंत अपडेट आहे आणि इंग्लिशची जी PDF आहे ते 18/1/2016 पर्यंत अपडेट आहे. आता इथं सुद्धा मागं पुढं आहे बघा. येते का लक्षात? मग आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे, जरी BMCने दिलेले आहे तर ह्या आवृत्तीनुसार पण मग आपण आपल्या पुस्तकामध्ये किंवा बॅचमध्ये तर इथला तर सगळा कंटेंट घेणारच आहे, पण याच्यानंतर पण बऱ्याच दुरुस्त्या झालेल्या आहेत. येते का लक्षात? याच्यानंतर बऱ्याच दुरुस्त्या झालेल्या आहेत. म्हणजे बघा, अगदी मी तुम्हाला सांगतोय की या पुस्तकापासून, या गव्हर्नमेंट पुस्तकापासून अगदी 7/5/2016 पासून ते 23/3/2023 पर्यंत जवळपास 18 दुरुस्ती आहेत. पण एवढं असं पण आहे, जी कलमं तुम्हाला परीक्षेला दिलेली आहेत सगळीकडेच काय ह्या 18 वेळा दुरुस्त्या झालेल्या नाहीत. कुठं झालेल्या आहेत, कुठं नाही झालेल्या आहेत. तर मग ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला, म्हणजे ह्या आवृत्तीमधल्या जर सगळ्या प्रोव्हिजन आपल्याला घ्यावेच लागतील, पण त्याच्यामध्ये कुठं 2022ला दुरुस्ती झाली आहे का, 2021ला दुरुस्ती झाली आहे का, ते सुद्धा मी आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे आणि आपण आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये पण घेतोय. येते का लक्षात? बघा, आणि ह्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या अनुषंगानं गव्हर्नमेंटची कॉपी सोडून महाराष्ट्रामध्ये कुणीही मराठीमध्ये पब्लिश केलेलं नाही पुस्तक पूर्ण या कायद्यावर, पण इंग्लिशमधली प्रत आहे. तर अर्थात ही प्रत तुम्हाला दाखवतो, पण ही प्रत आहे बघा, ही एवढा मोठा ठोकळा आहे. तर हे एवढा मोठा ठोकळा आहे, पण यांना तुम्ही काय घाबरून जाऊ नका. हे जे या पुस्तकामध्ये जे काय गरजेचं आहे ते सगळं मी आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे. ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, जिथं कुठं आयोग वेगळं अमेंडमेंट वगैरे काय गोष्टी विचारू शकतं, तर त्या सगळ्या गोष्टी मी आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेल्या आहेत आणि आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये पण घेतोय. येते लक्षात? त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. पण जर समजा या कायद्यावर जो कोणी कायद्याचा तज्ज्ञ, जो कोणी कायद्यामध्ये ज्याचा 5 वर्षाचा कायदा झालेला आहे, परत त्यानं LLM केलेलं आहे, 2 वर्ष PG केलेलं आहे, पुन्हा नेट केलेलं आहे किंवा PhD केलेला आहे, तो ज्यावेळी ज्यावेळी प्रश्न काढेल त्यावेळी याच्यामधले अमेंडमेंटसुद्धा बघू शकेल. नव्यानं काय अमेंडमेंट झालेले आहेत. तुम्ही असं म्हणू शकत नाही जुन्याच कायद्यानुसार, पण ह्यामध्ये जर नवीन काही तरतुदी आलेल्या आहेत, नवीन जर काय अमेंडमेंट झालेले आहेत, नवीन कुठं शिक्षा ॲड झालेली आहे, तर तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारताय म्हणजे आउट ऑफ बॉक्स आहे, म्हणजे आमच्या सिलेबसच्या बाहेर आहे, हे नाही म्हणू शकत. येतं लक्षात? त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. ही गव्हर्नमेंटची कॉपी आहे, ही 2014 पर्यंतच पब्लिश आहे. मग 2014 नंतर ज्या काही दुरुस्त्या झालेल्या आहेत त्याच्यावर काय आयोग प्रश्न विचारत नाही का? मग तुम्ही काय म्हणत नाही की हे गव्हर्नमेंटचीच कॉपी आहे? येतं लक्षात? मग ह्यातलेच प्रश्न विचारा. तर तसाच प्रकार आहे. येतं लक्षात? तर मी अगदी तुम्हाला क्लिअर करतोय, आपण ह्यातल्या पण सगळ्या तरतुदी प्रॉपर पुस्तकात दिलेल्या आहेत आणि बॅचमध्ये पण घेतोय, पण याच्यामध्ये जिथं कुठं दुरुस्ती झालेली आहे तिथं मी प्रॉपर वेगळं मेन्शन केलं आहे. येतं लक्षात? बॅचमध्ये पण वेगळं मेन्शन करतोय, पुस्तकामध्ये पण वेगळं मेन्शन केलं आहे. त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. यासाठी हे काय तुम्हाला वेगवेगळे हे काय मोठे मोठे ठोकळे आहेत हे तुम्हाला वाचायची गरज नाही. तुमच्यासाठी मी जे महत्त्वाचं आहे ते प्रॉपर मराठीतून काढून आपल्या पुस्तकामध्ये आणि बॅचमध्ये देतोय. येतं लक्षात? पुस्तकामध्ये सगळं देणं शक्य होत नाही, पण मग ऑनलाईन बॅचमध्ये मात्र मी पूर्ण डिटेल देतोय, कारण पुस्तकाला पण लिमिटेशन आहे, त्यात एवढं सगळं देता येत नाही. पण ज्या ऑनलाईन बॅचमध्ये मात्र मी सगळे प्रॉपर व्यवस्थितपणे घेणार आहे. तर मग आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे जरी हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जरी 2 PDF जरी तुमच्याकडे आलेले आहेत आणि हे जे काही पेज नंबर दिलेले आहेत किंवा कलम दिलेले आहेत, ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही ताडून पाहिला तर याच्यामध्ये सुद्धा विसंगती आहे. तर त्यामुळं ह्या दोन्हींचा एकत्रित विचार करून तुमचा सिंगल प्रश्न चुकणार नाही याची काळजी मी पुस्तक काढताना पण घेतली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त ऑनलाईन बॅचमध्ये घेतलेली आहे. येते का लक्षात? तर एवढं लक्षात राहू द्या. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हा कायदा
तुम्हाला 50 प्रश्न आणि 100 मार्काला आहे. बाकी बघा, मराठीला 10 प्रश्न आहेत, इंग्रजीला 10 प्रश्न आहेत, सामान्य अध्ययन किंवा सामान्य ज्ञान 15 प्रश्न, अंकगणित 15 प्रश्न आहेत. पण एकट्या मुंबई महानगरपालिका अधिनियमाला 50 प्रश्न आणि 100 मार्क आहेत. येतं का लक्षात? आता हे जे सामान्य ज्ञान आहे, तर आता बहुतांश लोकांनी वाचले. हे सामान्य ज्ञान म्हणजे काय आहे इथं दिले बघा. सामान्य ज्ञानमध्ये काय आहे, तर सामान्य ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काय नसून काय आहे तुमचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात ज्या काही स्थानिक बाबी वैशिष्ट्य आहेत, तर त्याच्यावर प्रश्न येणार आहेत. येतं लक्षात? ह्या गोष्टी आपल्या पुस्तकात आहेत, ह्या स्थानिक बाबी वैशिष्ट्य पुस्तकात आहेत. मात्र बॅचमध्ये ती घ्यायची गरज नाही, कारण तो भाग अत्यंत सोपा आहे. त्यामुळं मग मी कायद्यावरच फोकस करतोय. आता इथं मात्र अगदी त्यांनी क्लिअर सांगितलं की तुम्हाला किमान 45% मार्क मिळायला पाहिजेत. पण मित्रांनो, हे हास्यास्पद आहे. तुम्ही बघा, मी आज सांगतोय, तुम्ही शब्द लक्षात ठेवा. आश्चर्य वाटेल एवढा कट ऑफ लागणार आहे या परीक्षेचा. आश्चर्य वाटेल एवढा कट ऑफ लागणार आहे. येतं लक्षात? कारण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची क्षमता इतकी प्रचंड आहे. तुम्ही बघा, जी लोक म्हणजे कायद्यांच्या बाबतीत मी सांगतोय म्हणून PSIचा उल्लेख पुन्हा पुन्हा करतोय. तर PSIच्या विद्यार्थी जे 2022 मधनं जे लोक बाहेर पडलेले आहेत, त्यांना कायद्याला किती मार्क आहेत बघा. म्हणजे पास झालेली सगळी जी गँग आहे ती सगळी आउट ऑफ वाली आहे. तुम्हाला कायद्याला मार्क कमी पडली तर तुम्ही आउट आहे. याचा अर्थ तुमचा ओव्हरऑल स्कोर, जी विद्यार्थी PSIच्या 2022 मधून बाहेर पडलेत, अगदी त्यांचा रिस्पेक्ट करून सांगतो, त्यांचा स्कोर प्रचंड आहे. तरी पण स्कोरच एवढा वाढला कायद्यामुळं स्कोरच एवढा वाढला, तरी सुद्धा खूप चांगला स्कोर असून सुद्धा लोक बाहेर पडलेले आहेत. त्यामुळं हे 45% किमान गुण पडायला पाहिजेत, हे हास्यास्पद आहे. येते का लक्षात? आणि तुम्हाला सांगतो की इथं बरीच लोक आउट ऑफ पाडणार आहेत. तर त्यामुळं तुमचा डिसाइडिंग फॅक्टर काय असेल तर हा कायदा आहे. कारण इथं 10 प्रश्न आहेत. येतं का लक्षात? आणि अंकगणित पण 15 प्रश्न आहेत. इथं तुम्हाला 50 प्रश्न आणि 100 मार्क आहेत. त्यामुळं तुम्हाला 100% पोस्ट आणि इतरांच्या पुढं घेऊन जाणारा घटक कुठला आहे? मुंबई महानगरपालिका अधिनियम. मराठी एवढं मोठं आहे, इंग्रजी एवढं मोठं आहे, अंकगणित एवढं मोठं आहे. तर त्यामुळे एवढाच सिलेबस आहे आणि हे तुम्हाला 100 मार्क देणार आहे, हे लक्षात राहू दे. पुढं आता दुसरी गोष्ट, मग आता कार्यकारी सहाय्यक किंवा लिपिक पदाचं जे काय त्याची पण जाहिरात जी आहे, तर तिथला आणि इथला कॉमन काय? सामान्य ज्ञान. येतं लक्षात? सामान्य ज्ञान तिथला आणि इथला कॉमन आहे. तर इथल्यापेक्षा तिकडे सिलेबस विस्तृत दिला आहे सामान्य ज्ञानाचा, पण एकच लाईन आहे. म्हणजे एकसारखाच सिलेबस आहे दोन्हीकडे सामान्य ज्ञानाचा. पण हे सामान्य ज्ञान आपल्या पुस्तकात आहे, पण बॅचमध्ये मात्र आपण कायद्यावरच पुन्हा पुन्हा फोकस करणार आहे. कारण गरज नाही सामान्य ज्ञानाची, कारण सोपा भाग आहे. पण पुस्तकात मात्र खूप सुंदर पद्धतीने दिलेलं आहे. आता बाकी जर दोन्ही परीक्षांच्या बाबतीत मात्र हे एक वेगळं स्वरूप आहे बघा. म्हणजे आता बहुतांश लोकांना माहीत आहे, तरी पण थोडं 1-2 मिनटात तुम्हाला सांगतो की इथं इंग्रजी, मराठी, जनरल नॉलेज, अरिथमॅटिक आणि BMC ॲक्ट याच्या संदर्भात असे ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D केले आहेत. जे तुमच्या ऑनलाईन परीक्षा आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या घटकावर कमी जास्त प्रश्न आहेत. एकूण 25 प्रश्न असणार आहेत आणि त्या घटकाला, त्या ग्रुप Aला 30 मिनिट असणार आहेत. 30 मिनिटापर्यंत जे काही तुम्हाला इथं उत्तराला टिक करायचे आहे ते करून घ्या. बरोबर 30 मिनिट झाली काय, हा ग्रुप A लॉक होणार आहे आणि तुम्ही ग्रुप B कडे शिफ्ट होणार आहे. त्यामुळे पुन्हा तुम्हाला ग्रुप A कडे जायची संधी नाही. याच्यामध्ये जे काय इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये पण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, प्रॉपर व्यवस्थित वाचा. पुन्हा ग्रुप Bला पण तसंच आहे. 25 प्रश्न आहेत, 30 मिनिट आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे क्वेश्चन आहेत. तर हे बरोबर पुढची 30 मिनिट संपली का आता ग्रुप B पण लॉक होणार आहे आणि तुम्हाला ग्रुप C कडे जायचं आहे. येतं का लक्षात? तर हा पॅटर्न तुम्हाला दोन्ही त्या BMCच्या परीक्षेसाठी आहे. थोडं ते लक्षात राहू दे. आता कायद्याची जर बाबतीत जर विचार करायचा झाला तर कायद्याचा एक मी थोडा स्क्रीनशॉट दिलेला आहे, तो तुमच्या लक्षात येईल. हे असा एकदम बटबटीत कायदा आहे हा सगळा. येतं का लक्षात? म्हणजे कशाला मेळ लागत नाही, अक्षरशः सगळं विस्कळीत असल्यासारखं आहे अक्षर, म्हणजे असा प्रकार आहे. त्यामुळे हे व्यवस्थितपणे मांडणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यवस्थित हे लक्षात राहण्यासाठी व्यवस्थित बुलेट फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित जे काही पॉईंट महत्त्वाचे आहेत त्याला कलर करणं गरजेचं आहे. तर ह्या पुस्तकावर आधारित आणि तुम्हाला जे काही पुस्तक मी दाखवलं 2024 पर्यंत दुरुस्ती असलेलं जे काही पुस्तक दाखवलं, तर त्याच्या आधारावर आपण पुस्तक तयार जे केलेलं आहे ते खूप सुंदर पद्धतीने, म्हणजे बघा
अशा पद्धतीनं आहे, अगदी प्रॉपर व्यवस्थित. कुठले सेक्शन तुमचे वगळलेले आहेत ते अगदी वेगळे एका ठिकाणी घेतलेत नाही तर मग हे मिक्स झालं तर गडबड होते. एक वाचायचं परत निरसित झाले, एक वाचायचं परत रद्द झाले. त्यामुळे हा प्रकार थोडा मी वेगळा केला, हा प्रकार थोडा वेगळा केला. दुसरी गोष्ट, तुम्हाला कलम जरी दिलेली असली तर ते कलमाचं प्रकरण कोणतं आहे हे परीक्षक विचारेल बघा. तर त्यामुळं त्याची पण काळजी मी घेतली आहे. व्यवस्थित कुठं म्हणजे तुमचा सिंगल मार्क जाणार नाही याची प्रत्येक ठिकाणी मी काळजी घेतलेली आहे. असं थोडं मी हे फ्लोचार्टच्या माध्यमातून किंवा चार्ट स्वरूपात घेतलेलं आहे. पुढं समजा व्याख्या एका दृष्टिक्षेपात, तुम्हाला हे व्याख्या एकत्र लक्षात ठेवण्यासाठी मी एकदम पॅचमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. जिथं गरजेचं आहे तिथं इंग्रजी दिलेलं आहे बघा. तुम्ही इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये आपला प्रश्न कुठं चुकू शकतो तर मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक कायद्याची म्हणजे आतापर्यंत जवळपास 7 कायद्याची पुस्तकं आहेत. एका पुस्तकाच्या 5-5, 6-6 एडिशन झालेले आहेत. PSI डिपार्टमेंट PSI कायदे. तर प्रत्येक कायद्यामध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसेल. कारण आयोग काय करतं एला पण आयोग ए म्हणतंय, अला पण आयोग ए म्हणतंय आणि आयोग कला पण ए म्हणतंय. गोंधळ जातो. येतं का लक्षात? अला पण ए म्हणतंय आयोग, कला पण ए म्हणतंय. किंवा याच पुस्तकामध्ये तुम्हाला सांगतो आयोग के, जिथं कुठे इंग्लिशमध्ये के आहे किंवा टी आहे ह्या दोघांना पण आयोगानं टच म्हणलेलं आहे. के टी दोघाला टच म्हणले किंवा क दोघाला पण एच म्हटलं जातं. तर असला गोंधळ होतो. त्यामुळे जिथं गरज आहे तिथं मी अगदी प्रॉपर व्यवस्थित इंग्लिशमध्ये दिले. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं. इंग्लिशही लक्षात ठेवलं, मराठी लक्षात ठेवलं, 100% चुकणार. मी ज्या पद्धतीनं दिलं आहे त्या पद्धतीने लक्षात ठेवा. आजपर्यंतचा महाराष्ट्रात आपला इतिहास आहे कायद्याच्या बाबतीत. त्यामुळं प्रॉपर व्यवस्थित ह्या मी जशा पद्धतीने दिलं आहे प्रॉपर तसंच करायचं. ज्या पद्धतीने मी शिकवतो तसंच करा. वेगळं तुम्हाला काहीही करायची गरज नाही. ह्या कायद्याच्या बाबतीत जे 100 मार्क आहेत या बाबतीत तुम्ही माझ्यावर 100% निश्चिंत विसंबून राहा. तुम्ही कुणी कुठेही क्लास लावू द्या, कुणी कुठलेही पुस्तक घेऊ द्या, तर आपलं पुस्तक आणि आपले बॅच तुम्हाला महाराष्ट्रातल्या इतर लोकांच्या तुलनेत तुम्हाला 100 पावलं पुढे घेऊन जाईल. ही माझी गॅरंटी. आता किंवा मग हे अशा पद्धतीनं हे आपलं पुस्तक आहे. तर थोडं पुस्तकी तुम्हाला दाखवलं. तर मग हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जे कर निर्धारक किंवा निरीक्षक पद आहे तर त्यासाठी तुम्हाला 100 प्रश्न कायद्याचे आणि 100 गुण कायद्याचे आणि 30 गुण सामान्य ज्ञान म्हणजे एकूण 130 गुणांसाठी आहे. आणि लिपिक किंवा कार्यकारी सहाय्यक आहे तर त्यासाठी 50 गुणांसाठी आहे. तर या पुस्तकामध्ये जो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे तर तो भाग मी कलर कंटेंटनं दाखवलेला आहे. म्हणजे पटपट तुमचं शेवटी रिव्हिजन पण प्रॉपर होईल. त्यानंतर मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवलं बऱ्याच ठिकाणी पोटकलम आहे. तिथं प्रॉपर व्यवस्थित मी ते शब्द प्रॉपर कंसात नाही तर कायद्याची भाषा अशी असते की मग कशाला मेळ लागत नाही. तर प्रत्येक अगदी सगळं गार्बेज बाजूला काढून अगदी प्रॉपर व्यवस्थितपणे घेतलेलं आहे. तर म्हणजेच जो काही तुमचा मूळ कायदा आहे आणि त्या गव्हर्नमेंटच्या कायद्यानंतर ज्या काय दुरुस्त्या झालेल्या आहेत, जरी गव्हर्नमेंटच्या पुस्तकात नसल्या तरीसुद्धा आपण प्रॉपर त्या दुरुस्त्या वेगळ्या कंसात वगैरे घेतलेल्या आहेत. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. म्हणजे तुमचा जो काही मूळ कायदा आहे त्याची प्रॉपर व्यवस्थित सुयोग्य मांडणी या आपल्या पुस्तकामध्ये केलेली आहे. तर मग आता आपली जी ऑनलाईन बॅच आहे तर त्या ऑनलाईन बॅचमध्ये आपण हा कायदाच घेणार आहे. तर मग आपल्या पुस्तकामध्ये जो काही कंटेंट आहे त्यातला प्रत्येक शब्द न शब्द आपण घेणार आहे. म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं शब्दसुद्धा करायची गरज नाही. आणि बऱ्याच वेळा मग बऱ्याच विद्यार्थ्याची कलमं लक्षात राहत नाहीत. तर कलमं लक्षात राहण्यासाठी ते काय करता येईल, तुम्ही कसं लक्षात ठेवायचं आहे त्याचं मी एक स्वतंत्र लेक्चर सिरीज पण घेतो आहे. मी स्वतंत्र त्याचे लेक्चर घेतो आहे जेणेकरून तुम्हाला ते कसं लक्षात ठेवायचं त्यासाठी तुम्हाला इतर विषयामध्ये सुद्धा फायदा होईल किंवा इतर कायद्याच्या काही वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही देताय तिथं सुद्धा तुम्हाला फायदा होईल. येतं का लक्षात? आणि तुमच्या अभ्यासक्रमाला असलेला प्रत्येक कलम ना कलम आपण प्रॉपर व्यवस्थित 1 पासून झेडपर्यंत अगदी 1 to 1 प्रॉपर घेणार आहे. सिंगल शब्द याच्यामध्ये सोडणार नाही. आणि जिथं कुठं प्रश्न विचारण्याची शक्यता आहे तर त्या प्रत्येक घटकावर कसा आयोग प्रश्न विचारू शकेल, इथं कुठं फसवू शकेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मी तशी चर्चा करत राहणार आहे. आपली बॅच रेकॉर्डेड असेल पण जिथं कुठं गरज वाटते मला काय आपल्याला शंका निरसन आहे, विशेष काय चर्चासत्र आहे तर तिथं मी लाईव्हसुद्धा येणार आहे. तर त्या दोन्ही गोष्टीचा रेकॉर्ड आणि लाईव्ह या दोन्ही गोष्टींचा आपण सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे विद्यार्थी बॅच घेणार आहेत तर
त्या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला ईबुकसुद्धा मोफत दिलं जाणार आहे. ईबुक म्हणजे आत्तापर्यंत आपली वेगवेगळ्या कायद्यांच्या पुस्तकांची 7 ते 8 ईबुक आहेत. तर तुम्हाला सॅम्पल कॉपी तुम्हाला दिसू शकेल वेगवेगळ्या कोर्समध्ये. तर अगदी तुमच्या मोबाईलमध्ये फिट टू स्क्रीन आहे, म्हणजे जिथं कुठं तुमचा वेळ वाया जातोय तिथं पटकन तुम्ही मोबाईलवर सुद्धा पुस्तक वाचू शकाल, अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे. बॅच आपले ऑनलाईन ॲप्लिकेशनवर, आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर बॅच सुरू आहे आणि फी अगदी या कायद्याच्या तुलनेत अगदी माफक आहे. इतकं मी व्यवस्थित आणि इतकं सुंदर घेणार आहे, त्याची तुलना करता आपल्या बॅचची फी अत्यंत कमी आहे. येतं का लक्षात? आणि मग तुम्हाला आयोग वेगवेगळ्या कलमाची इंटरलिंक करून प्रश्न विचारू शकेल. आता आयोग तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारू शकेल हे कळण्यासाठी तुम्हाला त्या कायद्याची नाळ लक्षात यायला पाहिजे. आणि माझी आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेसाठी कायद्यांची एकूण 7 पुस्तकं आहेत. आणि जर आपल्या ऑनलाईन बॅचच्या ॲप्लिकेशनवर जर तुम्ही बघितलं तर जवळपास 15-16 वेगवेगळ्या तुम्हाला बॅचेस कायद्याच्या आधारावर दिसतील. येतं का लक्षात? गेल्या 12-13 वर्षापासून कायदा घटक मी शिकवतोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक, म्हणजे अगदी पुण्यापासून गडचिरोलीच्या एटापल्लीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात तुम्हाला कायद्याचं पुस्तक दिसेल. तर एवढी कायद्याची पुस्तकं, अगदी रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोनाच्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शन आलं का कसं संपतं तशी आपली पुस्तकाची गत असते. येतं का लक्षात? त्यामुळं खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कायद्याच्या बाबतीत माझी वेगळी ओळख सांगायची गरज नाही. पण आता ही पोस्ट BMCची पोस्ट खूप चांगली आहे. त्यामुळे बरेच खाजगी क्षेत्रातली लोक, बरेच काय नोकरदार वर्ग, गृहिणी ही परीक्षा देणार आहेत. तर त्यामुळं त्यांना माहीत असावं म्हणून काही गोष्टी सांगतोय. तर त्यामुळं कायद्यामध्ये कुठं प्रश्न विचारला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला कायद्यामध्ये तेवढी पकड लागते. आणि मार्गदर्शक या नात्यानं मी तुमच्या सगळ्या गरजा इथल्या पूर्ण करणार आहे. त्यामुळं मी पुन्हा पुन्हा सांगतोय, 100 गुणांसाठी निश्चिंत माझ्यावर विसंबून राहा. आणि यापूर्वी आपल्या प्रत्येक पुस्तकावर असतं वन स्टॉप सोल्युशन. तर नावाप्रमाणे आपली ऑनलाईन बॅचसुद्धा आणि आपलं पुस्तकसुद्धा, अगदी तुमचं हे BMCचं पुस्तक आणि ऑनलाईन बॅचसुद्धा नावाप्रमाणे वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. म्हणजे जर तुम्हाला मी असं म्हणलं की तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये 100 पैकी 100 मार्क पाडायचे आहेत तर आपली बॅच, ऑनलाईन बॅच आणि आपलं पुस्तक एवढं करा. तुम्हाला वेगळं कुठं वेगळीकडे बघायचीच गरज नाही. येतं का लक्षात? आणि जरी तुम्ही काय वेगळं केलं तर पुन्हा आणखी ते पुन्हा आपली बॅच किंवा पुस्तक तुम्हाला बघावं लागेल. त्यामुळं तुम्ही इकडं तिकडं वेळ वाया घालवू नका. प्रॉपर बघा, जाणकार लोकांना विचारा की उगाच सध्या काय झालं आहे की सध्या हे BMCचं एवढी पदं आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाचं पद, त्यामुळं ज्याला कायद्याचं बॅकग्राऊंड नाही तर ते सुद्धा उठसूट सगळीच लेक्चर घ्यायला लागलेत. अगदी त्या लेक्चर घेणाऱ्या लोकांचा सुळसुळाट आहे. तर आपण आपली कुणावर टीका करायची गरज नाही. पण बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी मला जे काय 2022मधनं 1-2 मार्कात जी लोक बाहेर पडली तर त्या लोकांनी आता ही परीक्षा फोकस केली आहे. ती मला बरीच लोक येऊन भेटली, सर आता आम्ही तर कायद्यात अशा पद्धतीनं वाचलोय, तर मग हिथं हे सांगितलं, हिथं हे सांगितलं, अक्षरशः ब्लंडर मिस्टेक केलेले आहेत. मी जाता सांगतोय, मला सगळं सांगता येणार नाही, पण 1-2 उदाहरणावरून सांगतो की लोकांनी कसे चुकीचे अर्थ लावलेले. तर मग हे आपली जे काय ऑनलाईन बॅच आहे तर आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही गेल्यानंतर ऑल बॅचेसमध्ये किंवा तुम्ही थोडं स्क्रोल केलं तर खाली तुम्हाला दिसेल. तर मग त्याच्यामध्ये फ्री डेमो लेक्चरसुद्धा उपलब्ध ठेवणार आहे मी, तर तेवढी बघून घ्या. मग आता हे आपली वेगवेगळी, आता हे दाखवण्याचं काम काय, खरं तर महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कायद्याची आपली पुस्तक दाखवायची गरज नाही. पण बरेच काही प्रायव्हेट सेक्टरमधली लोकंसुद्धा ही पोस्ट चांगली असल्यामुळे परीक्षा देतात. बऱ्याच गृहिणी किंवा सहसेवा करणारी पण बरेच विद्यार्थी ही तयारी करतात. त्यांना माहीत असावं म्हणून ही थोडी पुस्तकाची सिरीज तुम्हाला दाखवतो. म्हणजे एका पुस्तकाचे 6 एडिशन आहेत. आणि म्हणजे आता जर तुम्ही डिपार्टमेंटचं जरी पुस्तक बघितलं तर महाराष्ट्रातल्या सध्या डिपार्टमेंटच्या परीक्षेचे वातावरण आहे, त्यांची परीक्षा येणाऱ्या काळामध्ये. तर हे महाराष्ट्रातल्या तुम्ही कानाकोपऱ्यात कुठल्याही पोलिसाकडे बघा हेच पुस्तक दिसतील. तर त्यामुळे ही एवढी सगळी कायद्याची पुस्तकं आतापर्यंत आहेत. RTIचं पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. PSIच्या कायद्याला पण अक्षरशः पुस्तक आलं का 10 मिनिटात पुस्तक संपलेलं आहे. म्हणजे सगळ्या दुकानदाराला घेऊन वगैरे, म्हणजे सगळ्या दुकानदाराला आल्या क्लासमध्ये पुस्तकात 10 मिनिटात सगळं संपून टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ह्या पुस्तकांची खाती आहे. आणि हाच प्रकार BMCच्या बाबतीत पण होतोय, कारण इतकं सुंदर पुस्तक काढलेलं आहे. तर हे सगळी पुन्हा वेगवेगळे कायद्याची पुस्तकं आहेत. मी फक्त स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय. आता हे नवीन येणारं हे नवीन आलेलं पुस्तक आहे.
त्यानंतर ह्या सगळ्या आपल्या ऑनलाईन कायद्याच्या बॅचेस आहेत. हे म्हणजे तुम्ही बघत राहाल आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये एवढं सगळं वेगवेगळ्या कायद्याच्या बॅचेस आहेत. तर त्यामुळं या विषयामध्ये तुमची जी काही गरज आहे आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडण्यासाठी काय गरजेचं आहे तर ती प्रत्येक गोष्ट मी याच्यामध्ये घेणार आहे. अगदी म्हणजे मला विद्यार्थ्यांनी ह्या काय अशा काही गोष्टी दाखवल्या की लोकांना आता PSIची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदा बऱ्यापैकी माहीत आहे. त्यामुळं जे 2022मधून जे लोक फिजिकलमधून एखाद्या मार्काने बाहेर पडलेले आहेत तर त्या ज्या लोकांनी याच्यावर फोकस केला आहे ते सांगतायत की सर कॅपिटल A आणि स्मॉल a मध्ये सुद्धा लोकांना फरक माहीत नाही. येतं लक्षात, कारण ते कायद्याचं स्पिरिट असतं, स्पिरिट ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो, तर त्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं असतं. तर ते काय फक्त वाचून कळत नसतं. येतं लक्षात. त्यामुळं मूळ कायदा किचकट आहे, मूळ कायदा निश्चितपणे किचकट आहे, पण मग तो अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये मी शिकवणार पण आहे आणि पुस्तकामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला दिलेले. आता थोडं मला ज्या काही विद्यार्थ्यांनी येऊन भेटून विचारलं की सर हे चुकलं आहे का, कसं आहे, काय आहे, तर त्या संदर्भात 1-2 उदाहरणं फक्त सांगतो बघा की कशा चुका होतात आणि याच्यामुळं चुकीच्या मार्गदर्शनामुळे तुमचा कसा प्रश्न चुकू शकतो. आता मला विद्यार्थ्यांनी येऊन सांगितलं, कुणी तर असं सांगितलं की शहर म्हणजे काय, तर बृहन्मुंबई कायदे याचा अर्थ त्यांनी BMC घेतला, BMC ॲक्ट. बृहन्मुंबई कायदे BMC ॲक्ट. आणि दुसरा कायदा कुठला, मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे या कायद्याच्या अनुसूची अ च्या भाग 1 मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे शहर. मग आता ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कायद्याचा अभ्यास केला आहे त्यांना कळतंय हा कायदा एक आहे, पण त्यांचं कन्फ्युजन आलं, ते कन्फ्यूज झाले कुणाचं तरी लेक्चर बघून, मग ते माझ्याकडे आले. तर मित्रांनो हा एकच कायदा आहे. जर समजा शहर कोणत्या कायद्याने घटित आहे म्हणलं आणि जर समजा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 म्हणलं आणि तुम्ही ह्याचा जर चुकीचा अर्थ घेतला तर 100% प्रश्न चुकला, कारण हा कायदा एकच आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं बघा मी तुम्हाला इंग्लिशमध्ये दाखवतो. ग्रेटर बॉम्बे लॉज अँड बॉम्बे हायकोर्ट डिक्लेरेशन ऑफ लिमिट्स ॲक्ट 1945 हा एकच कायदा आहे. येतं लक्षात. बऱ्याच लोकांनी हा कायदा वेगळा, मग शहर कोणत्या कलमाने विघटित आहे तर BMC ॲक्टद्वारे गठीत आहे आणि मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे हे 2 कायद्याच्या अन्वये गठीत आहे. असं मला काही विद्यार्थ्यांनी येऊन दाखवलं की सर हे चुकलंय का बरोबर आहे. तर मित्रांनो चुकीच्या मार्गदर्शनामुळं तुमचा रिझल्ट जाईल. तर प्रॉपर नेमकं कुणाला काय कळतंय हे ताडून घ्या, एवढं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. पुन्हा आणखी मला एक विद्यार्थ्यांनी दाखवलं की पालिका सदस्य. आता कुणीतरी व्हिडिओमध्ये सांगितलं तर मग मला विद्यार्थ्यांनी येऊन सांगितलं सर ह्याचा अर्थ काय आहे नेमका. पालिका सदस्य म्हणजे काय, तर काय सांगितले इथं मूळ कायद्यामध्ये, महानगरपालिकेचा सदस्य म्हणून रितसर निवडून आलेली व्यक्ती व त्यामध्ये ज्याला महानगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या समितीच्या कोणत्याही बैठकीमध्ये मत देण्याचा आणि महानगरपालिकेचा महापौर म्हणून किंवा महानगरपालिकेच्या कोणत्याही समितीचा सभापती म्हणून निवडून येण्याचा हक्क असणार नाही अशा नामनिर्देशित पालिका सदस्याचा समावेश होतो. हे हक्क असणार नाही हे जे आहे ते याला पण लागू आहे आणि याला पण लागू आहे, कारण इथं आणि शब्द आहे. येतं का लक्षात. म्हणजे ज्यांनी सांगितलं त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अगदी कुणी ऑफलाईन बॅच पण केलेली असू शकते, तर मग त्यांनी मला सांगितलं की सर कारण PSIच्या विद्यार्थ्यांना कायदा प्रॉपर कळतोय, तर त्यांचं कन्फ्युजन झालं कोणीतरी वेगळं सांगितल्यामुळं. मग आता ही लोकं माझ्याकडे टप्प्याटप्प्यानं आली आणि मला विचारलं. मग म्हणलं की आज हे थोडं व्हिडिओमध्ये पण आपण गोष्टी क्लिअर कराव्या. आणि त्या विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं होतं की सर पटकन तुम्ही बॅच चालू करा कारण गडबड व्हायला लागली. तर मित्रांनो पालिका सदस्य म्हणजे महानगरपालिकेचा सदस्य म्हणून रितसर निवडून आलेली व्यक्ती आणि त्यामध्ये मग काय आहे की नामनिर्देशन म्हणजे पालिका सदस्यामध्ये निर्वाचित सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य. पण नामनिर्देशित सदस्य म्हणजे कोण, तर महानगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या समितीच्या कोणत्याही बैठकीमध्ये मत देण्याचा अधिकार किंवा हक्क असणार नाही. आणखी नामनिर्देशित कोण, महानगरपालिकेचा महापौर किंवा महानगरपालिकेच्या कोणत्याही समितीचा सभापती म्हणून निवडून येण्याचा हक्क असणार नाही. हे हक्क असणार नाही, याला पण लागू आहे आणि याला पण लागू आहे. येते का लक्षात. तर त्यामुळं कायद्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळं तुमचा प्रश्न चुकल्यानंतर तुमचा रिझल्ट जाऊ नये हे लक्षात राहू दे. पुढं मग आता थोडं मी काय डेमो पण घेणार आहे
की जेणेकरून थोडं तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं काय करायचं आहे. तर ह्या लेक्चरमध्ये एवढं सगळं आता शक्य नाही मोठं डेमो लेक्चर घेणं, पण पटपट थोडं मी काही गोष्टी थोड्या क्लिअर करतो आणि मी थोडं आपल्या ॲप्लिकेशनवर पण काय आणखी डेमो लेक्चर ठेवतो की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीनं आपल्याला कायदा शिकायचा आहे. आता मित्रांनो, कलम 3 मध्ये वेगवेगळ्या व्याख्या आहेत. कलम 3 मध्ये वेगवेगळ्या व्याख्या आहेत, पण ह्या व्याख्या कुठल्याही कायद्यामध्ये व्याख्या हे अल्फाबेटिकली दिलेले असतात. म्हणजे काय की ए पासून झेड पर्यंत दिलेले असतात. व्याख्या ए पासून झेड पर्यंत दिलेल्या असतात. मग आता पण या ही व्याख्या कशासाठी असतात, तर उदाहरणार्थ शहराची व्याख्या दिली, उपनगराची व्याख्या दिली, आयुक्ताची व्याख्या दिली, पोलीस आयुक्ताची व्याख्या दिली, पालिका सदस्याची व्याख्या दिली. तर ह्याचा अर्थ काय, या कायद्यामध्ये जिथं कुठं आयुक्त आयुक्त असा शब्द असेल तर तो आयुक्त म्हणजे नेमका कोण. या कायद्यामध्ये पोलीस आयुक्त असा शब्द असेल तर तो पोलीस आयुक्त म्हणजे कोण. या कायद्यामध्ये काही गोष्टी शहरांना लागू आहेत किंवा उपनगराला लागू आहेत तर ती शहर किंवा उपनगर म्हणजे कोण. या कायद्यामध्ये जिथं कुठं मालक मालक शब्द आहे तर ते मालक म्हणजे कोण. या कायद्यामध्ये जिथं कुठं कर शब्द आहे, जिथं कुठं प्रिमायसेस शब्द आहे म्हणजे परिवास्तू, तर या कायद्यामध्ये जिथं कुठं तो शब्द येईल तर त्याचा अर्थ ह्या व्याख्येमध्ये दिलेला असतो. आणि ह्या व्याख्या ह्या ए पासून झेड पर्यंत अल्फाबेटिकली लावलेल्या असतात. येते लक्षात, अल्फाबेटिकली लावलेल्या असतात. त्यामुळं जर समजा तुम्हाला ह्या व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत तर त्याचे ग्रुप करून लक्षात ठेवावे लागतील. येते लक्षात. म्हणजे बघा, म्हणजे हे सगळ्या व्याख्या विस्कळीत आहेत. जर तुम्ही बघा, यापूर्वी थोडं आपण हे बघितलं होतं, बघा हे सगळ्या व्याख्या म्हणजे शहर, वाढवलेले शहर, बृहन्मुंबई, उपनगर, नागरिकांचा मागासवर्ग. तर आता नागरिकाचा मागासवर्ग इथं दिलं आहे कॅटेगरीच्या दृष्टीनं, आणि पुन्हा म्हणजे A3 मध्ये नागरिकांचा मागासवर्ग आहे, आणि पुन्हा KA मध्ये अनुसूचित जाती आणि KB मध्ये अनुसूचित जमाती. मग हे एकमेकाशी लिंक आहे, मात्र हे अल्फाबेटिकली आहे. बघा, सिटी, एक्सटेंडेड E, येतं लक्षात, बृहन्मुंबई. आता इथं मात्र कसे आहेत, हे थोड्या दुरुस्त आहेत, तर त्यामुळे थोडं आधीमध्ये थोडं हे झालेलं आहे. त्यानंतर बॅकवर्ड, पुन्हा कॉर्पोरेशन, काउन्सिलर, कमिशन, हे अल्फाबेटिकली दिलेले असतात. पण त्यासाठी तुम्हाला जर लक्षात ठेवायचं आहे तर नागरिकांचा मागासवर्ग, अनुसूचित जाती जमाती हे तुम्हाला एकत्र लक्षात ठेवावं लागेल. येतं लक्षात. इथं कुठं आयुक्त आहे, उपायुक्त आहे आणि पोलीस आयुक्त आहे, तर हे 3 घटक तुम्हाला एकत्र लक्षात ठेवावं लागेल. येतं लक्षात. पालिका सदस्य आहे, महापौर आहे, प्रभाग समिती आहे. येतं लक्षात. तर ह्या गोष्टीला एकत्र लक्षात ठेवावं लागतील. त्यामुळे त्या पद्धतीनं थोडं आपण हे सगळं घेत असतो. तर त्यामुळे हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर थोडं हे ग्रुपनंच लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, त्याशिवाय तुम्हाला लक्षात राहणार नाही. म्हणजे शहर, उपनगर, वाढवलेली उपनगरे आणि बृहन्मुंबई. येतं का लक्षात. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, ह्या 4ही घटक जे आहेत, हे जे काही वेगवेगळी क्षेत्र आहेत, शहर म्हणजे कुठलं क्षेत्र, उपनगर म्हणजे कोणतं क्षेत्र, वाढवलेली उपनगर म्हणजे कोणतं क्षेत्र, बृहन्मुंबई या कायद्यामध्ये जिथं कुठं बृहन्मुंबई म्हणलंय म्हणजे त्यामध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश आहे, तर त्याची व्याख्या कशी दिलेली आहे बघा. ह्या सगळ्यामध्ये शहर, उपनगर, वाढवलेली उपनगर आणि बृहन्मुंबई हे एकाच कायद्यान्वये विनिर्दिष्ट केलेले आहेत. कुठला कायदा आहे, बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्दी जाहीर करणे अधिनियम. तर हा जो कायदा आहे त्याच्या अनुसूची ए मध्ये आणि त्या ए अनुसूचीच्या भाग ए मध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते म्हणजे शहर. पुन्हा त्या कायद्याच्या अनुसूची ए मधील भाग 2 आणि 3 मध्ये ज्या ज्या घटकांचा, ज्या ज्या क्षेत्रांचा उल्लेख आहे ते म्हणजे उपनगर. पुन्हा ह्या कायद्याच्या अनुसूची एच्या भाग 4 मध्ये ज्या ज्या क्षेत्रांची यादी दिलेली आहे ती म्हणजे वाढवलेली उपनगर. आणि ही सगळं एकत्र मिळून मग काय असतं, बृहन्मुंबई. मग अनुसूची एच्या मग भाग 1, 2, 3 आणि अनुसूचीच्या भाग 4 हे सगळं एकत्र मिळून काय हो, बृहन्मुंबई. येतं लक्षात बघा. हे कुठं दिलंय थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो बघा. मी मागाशी पण दाखवलं होतं. हा जो कायदा आहे, द ग्रेटर बॉम्बे लॉज अँड बॉम्बे हायकोर्ट डिक्लेरेशन ऑफ लिमिट्स ॲक्ट 1945. मग शहर म्हणजे काय, तर ह्या शेड्यूल एच्या पार्ट ए मध्ये दिलेलं आहे, द टाउन अँड आयलँड ऑफ बॉम्बे. येतं लक्षात. किंवा हे आणखी त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. किंवा उपनगर म्हणजे काय, उपनगर म्हणजे काय,
तर पार्ट 2 म्हणजे शेड्यूल एच्या पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये असलेले क्षेत्र, मग त्यामध्ये पार्ट 2 मध्ये मग बांदवली येईल किंवा चेंबूर येईल, अशी वेगवेगळी विनिर्दिष्ट क्षेत्र आहेत पार्ट 2 मध्ये. आणि पार्ट 3 मध्ये पार भांडूपपासून वेगवेगळी जी विक्रोळी वगैरे वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत ते पार्ट 3 मध्ये आली. म्हणजे पार्ट 3 मध्ये दिलेली आणि पार्ट 2 मध्ये दिलेली काय झाली, उपनगर, आणि पार्ट 1 मध्ये शहर, आणि हे पार्ट 4 मध्ये ही वाढवलेली उपनगर आहेत. येते का लक्षात? तर हे क्लिअर झालं का तुम्हाला व्याख्यासुद्धा क्लिअर होतील. येते का लक्षात? नाहीतर मग हे काय नेमकं चाललंय हे कळतच नाही. येते लक्षात? म्हणजे नॉर्मली आपण म्हणतोय की हे शहर आहे, हे शहर आहे, हे जे आहे म्हणजे ह्या शहराच्या बाजूला जे वाढलेलं जे शहर आहे त्याला आपण उपनगर म्हणतो. त्यानंतर आणखी हे परत वाढलेलं जे आहे ती वाढलेली उपनगर म्हणतो, वाढलेली उपनगरे. येतं का लक्षात? मग आणि हे सगळं मिळून बृहन्मुंबई आहे. हे सगळं मिळून काय हो, बृहन्मुंबई. तर अनुसूची सगळी अनुसूची ए मध्ये जर शहर आहे तर इथं आपण म्हणलं अनुसूची एच्या भाग 1 मध्ये दिले, हे उपनगर आहे भाग 2 आणि 3 मध्ये दिले, हे वाढलेली शहर आहेत भाग 4 मध्ये दिले. तर हे सगळं एकत्र मिळून काय मग व बृहन्मुंबई. येते लक्षात? शहर म्हणजे त्या कायद्याच्या अनुसूची ए मधला भाग 1, उपनगर त्या कायद्याच्या अनुसूची ए मधला भाग 2 आणि 3, वाढवलेली उपनगरे त्या कायद्याच्या अनुसूची ए मधली भाग 4, आणि हे सगळं एकत्रित मिळून हे शहर उपनगर वाढवलेली उपनगरे एकत्र मिळून त्याला आपण काय म्हणायला लागलो, बृहन्मुंबई. येतं का लक्षात? तर हे सगळे इन डिटेलमध्ये मी बॅचमध्ये घेणारच आहे. फक्त एक साधारणपणे तुम्हाला एक आउटलाईन द्यायची आहे. तर आता एवढ्या लेक्चरमध्ये एवढं सगळं होऊ शकत नाही, पण एक आउटलाईन द्यायची आहे म्हणून थोडं हे आउटलाईन देतोय. पुन्हा आणखी कसं आपल्याला लक्षात ठेवावं लागतंय, पुन्हा हा एक गट करावा लागतोय बघा. बी मध्ये महानगरपालिका, सी मध्ये पालिका सदस्य, परत क्यू मध्ये महापौर, परत ओ मध्ये प्रभाग समिती, पुन्हा एच मध्ये निवडणूक किंवा LA मध्ये राज्य निवडणूक आयोग. आता हे सगळं ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या अगदी विस्कळीत व्याख्या आहेत. ह्या सगळ्या व्याख्या ह्या विस्कळीत व्याख्या आहेत. पण जर समजा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे तर हा गट्टा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे BCQQOOHLA हे एकत्रित लक्षात ठेवावं लागेल, कारण हे एकमेकाशी निगडीत आहे. येतं का लक्षात? हे एकमेकाशी निगडीत आहे. जर तुम्ही A पासून A1 पासून पार Z पर्यंत अशा जर व्याख्या लक्षात ठेवावं लागल्या तर ते व्याख्या लक्षात राहत नाही आणि त्याचा अर्थ पण नाही. ॲक्च्युली ते इलॉजिकल आहे. येतं का लक्षात? तर त्यामुळं मग मी कायद्याच्या इतर बॅचेसमध्ये सुद्धा हेच शिकवतो. त्यामुळे तर लोकांचे रिझल्ट आहेत, कारण तिथल्या गोष्टी तुम्हाला इंटरलिंक करता आल्या पाहिजेत. येतं का लक्षात? तर मग महानगरपालिका मी थोडक्यात सांगतो. महानगरपालिका म्हणजे हा जो काय इथं मात्र ही जी महानगरपालिका म्हणजे कुठली महानगरपालिका, ही BMC ॲक्ट 1888 आहे. त्याच्या अन्वये रचना केलेली, घटित केलेली किंवा रचना करण्यात आल्याची समजली जाणारी, मानण्यात आलेली कायद्याप्रमाणे म्हणजे कॉर्पोरेशन आहे. म्हणजे कॉर्पोरेशन या कायद्यान्वये घटित आहे. पण शहर, उपनगर, वाढवलेली उपनगरे आणि बृहन्मुंबई हे मात्र या कायद्याच्या अनुषंगाने नाही. पुढं पालिका सदस्य म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. पालिका सदस्य म्हणजे काय? पालिका सदस्यामध्ये एक काही निर्वाचित सदस्य आहेत, काही नामनिर्देशित सदस्य आहेत. निर्वाचित सदस्यांना सर्व प्रकारचा अधिकार आहे. बैठकीत मतदान करण्याचा पण अधिकार आहे, महापौर होण्याचा अधिकार आहे, समितीचा अध्यक्ष होण्याचा अधिकार आहे, सभापती होण्याचा अधिकार आहे. मात्र नामनिर्देशित सदस्यांना बैठकीत मत देण्याचा अधिकार नाही, फक्त सहभाग घेऊ शकता. बैठकीत मत देण्याचा अधिकार नाही किंवा ते महापौर होऊ शकत नाही किंवा एखाद्या समितीचा सभापती किंवा अध्यक्ष होऊ शकत नाहीत. म्हणजे महानगरपालिकेचा सदस्य म्हणून म्हणजे पालिका सदस्य म्हणजे कोण? तर महानगरपालिकेचा सदस्य म्हणून रितसर निवडून आलेली व्यक्ती, तसेच त्यामध्ये पुढील हक्क नसणाऱ्या. मग कायद्याची भाषा ही फार किचकट असते, तर मी प्रॉपर कसं मांडलंय बघा हे. तसेच त्यामध्ये पुढील हक्क नसणाऱ्या नामनिर्देशित पालिका सदस्यांसुद्धा समावेश होता. आता तुमचं कन्फ्युजन होणार नाही, कारण हे एकत्र प्रॉपर दिलं, त्याला बुलेट केला, इथं पॉईंट 2 टाकले, मग प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला कळेल. तसेच त्यामध्ये पुढील हक्क नसणाऱ्या नामनिर्देशित पालिका सदस्यांसुद्धा समावेश होतो. मग कुठले हक्क नसणाऱ्या नामनिर्देशित सदस्याचा पालिका सदस्यामध्ये समावेश होतो? तर मग महानगरपालिकेच्या किंवा
पालिकेच्या समितीच्या कोणत्याही बैठकीमध्ये मत देण्याचा हक्क, महानगरपालिकेचा महापौर किंवा महानगरपालिकेच्या कोणत्याही समितीचा सभापती म्हणून निवडून येण्याचा हक्क, हे हक्क नसणारे नामधारचे सदस्यसुद्धा पालिका सदस्य असतील. आता क्लिअर होतं. त्यामुळं आपल्या पुस्तकामध्ये हे मी पुस्तकातलंच दिलेलं आहे. आपल्या पुस्तकामध्ये हे असं प्रॉपर व्यवस्थित क्लिअर दिलं आहे. म्हणजे मूळ कायद्यातला प्रॉपर व्यवस्थित गाभा काढून ते व्यवस्थित प्रॉपर मांडणी केले, तुमचा प्रश्नच चुकत नाही. त्यांनी कसाही प्रश्न विचारू दे. येतं का लक्षात? महापौर, तर महापौर म्हणजे काय? या कायद्यामध्ये जे कलम 37 IB, पुन्हा हे मी सगळे शब्द इंग्लिश वापरलेले आहेत कारण इथं 100% गडबड आहे. तुम्हाला मी सांगितलं की मराठीत लक्षात ठेवलं तर मग गडबड आहे. त्यामुळे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं, प्रश्न चुकत नाही. आणि आयोग काय करतंय, इंग्रजी आणि मराठीमध्ये किंवा कुठलाही परीक्षक काय करतो, मूळ त्याला इंग्रजी कायदा कळत असतो, त्यामुळे तो इंग्रजीतला प्रश्न काढतो, ते ट्रान्सलेट करताना चुकतात आणि शेवटी परीक्षक किंवा परीक्षा मंडळ काय म्हणतं, जी इंग्रजी भाषा आहे ती प्रमाण आहे, त्यामुळे आम्ही इंग्रजीतलं योग्य समजणार आणि त्याच्यामुळे आपला प्रश्न चुकू नये. त्यामुळे मी प्रॉपर जिथं गरज आहे तिथं पर्यायी इंग्रजी शब्दाचा प्रॉपर वापर केला आहे. तर महापौर किंवा मेयर म्हणजे काय, डबल क्यूनं सांगितलं. या कायद्याच्या कलम 37 IB खाली निर्वाचित पालिका सदस्यांनी त्यांच्यामधून निवडलेला महापौर. प्रभाग समिती आता याच्याशी निगडीत आहे. हे डबल क्यूमध्ये, हे डबल ओमध्ये, पण मी एकत्र सगळं घेतलं आहे. प्रभाग समिती, वार्ड कमिटी म्हणजे काय, या कायद्याच्या कलम 50 अन्वये रचना करण्यात आलेली प्रभाग समिती. पुन्हा निवडणूक म्हणजे काय, निवडणूक म्हणजे ही विधानसभेची निवडणूक नाही. विधानसभेच्या मतदार याद्या किंवा विधानसभेचा मतदारसंघ असे शब्द आहेत, पण निवडणूक ही ह्या महानगरपालिकेशी निवडणूकची व्याख्या दिली आहे. इलेक्शन म्हणजे काय, या अधिनियमाखाली पालिका सदस्यांच्या व पालिका सदस्यांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेली निवडणूक आणि त्याच्या माध्यमातून मग काय महापौर आहे. पुन्हा राज्य निवडणूक आयोग, स्टेट इलेक्शन कमिशन, हे थोडं मी फास्ट घेतोय. हे बॅचमध्ये अगदी प्रॉपर व्यवस्थित मी शांत पद्धतीनं घेतलेलं आहे. फक्त इथं मला थोडं तुम्हाला काय काय गोष्टी दाखवायच्या आहेत म्हणून मी थोडं फास्ट घेतोय. तर एकाच लेक्चरमध्ये आता हे सगळं शक्य नाही. तर राज्य निवडणूक आयोग, तर राज्य निवडणूक आयोग जर विचार करायचा झाला तर आपल्या राज्यघटनेमध्ये, तुम्ही राज्यघटनेमध्ये वाचत असताना 73व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगानं मग ह्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. आर्टिकल, ज्याला आपण अनुच्छेद म्हणतो, कलम नाही, राज्यघटनेमध्ये कलम नसतं, ते अनुच्छेद असतं. आर्टिकल किंवा अनुच्छेद, आणि इतर कायद्यामध्ये कलम किंवा सेक्शन. तर मग 73rd अमेंडमेंटमध्ये आर्टिकल 243 केनं राज्य निवडणूक आयोगाचे, अगदी पोटकलम 1चा जर विचार करायचा झाला तर 243 के पोटकलम 1च्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. आणि तोच राज्य निवडणूक आयोग हा 74th अमेंडमेंटच्या अंतर्गत आर्टिकल 243ZA अन्वये तो नगरपालिका म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण निवडणुका पार पाडतो. येतं लक्षात. पण राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही आर्टिकल 243 के पोटकलम 1 अन्वये झालेली. तर हे इथं सांगितलं, राज्य निवडणूक आयोग म्हणजे अनुच्छेद 243 के 1 च्या तरतुदीनुसार नियुक्त करण्यात आलेल्या राज्य निवडणूक आयुक्ताचा समावेश असलेला राज्य निवडणूक आयोग, LA. मग पुन्हा तुम्हाला आयुक्त, उपायुक्त, पोलीस आयुक्त हे असं लक्षात ठेवावं लागेल. येतं लक्षात. आयुक्त, उपायुक्त, पोलीस आयुक्त येतं लक्षात. मग हे आयुक्त, मग या कायद्यामध्ये जिथं कुठं आयुक्त आहे तर तो आयुक्त म्हणजे कोण, तर कलम 54 खाली नेमलेला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त. पण आणखी आयुक्ताचे अधिकार कुणाला मिळू शकतात, तर कलम 54(3) अन्वये जो नेमलेला अप्पर आयुक्त आहे, ॲडिशनल. मग हे अप्परला कधी आयोग अतिरिक्त म्हणेल, कधी अप्पर म्हणेल, यातनं तुमचा प्रश्न चुकू नये म्हणून जिथं गरजेचं आहे तिथं मी ॲडिशनल शब्द टाकलाय. ॲडिशनल कमिशनर. आणि अगदी त्यामध्ये कलम 59 पोटकलम 3 अन्वये नेमलेला कार्यकारी आयुक्त किंवा ॲक्टिंग कमिशनर याचा सुद्धा समावेश आहे. येतं का लक्षात. तर त्यामुळं या कायद्यामध्ये जिथं कुठं आयुक्त आहे तर त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे हे सांगितलं. उपायुक्त म्हणजे काय, कलम 55 खाली नेमलेला उपायुक्त, आणि त्याच्यामध्ये सुधारणा होऊन तो कलम 56 A अंतर्गत तो नेमलेला उपायुक्त पण त्याच्यामध्ये आहे. आणि समावेश आणखी काय होईल तर 59(3) अंतर्गत कलम 59 पोटकलम 3 खाली नेमलेला उपायुक्त, ॲक्टिंग, कार्यार्थ म्हणले बघा, कार्यार्थ उपायुक्त, ॲक्टिंग, इथं कार्यकारी म्हणलं, इथं कार्यार्थ म्हणलं. त्यामुळं मराठीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर आपलं उत्तर चुकू नये याच्यासाठी जिथं गरज आहे तिथं मी इंग्रजी दिलेलं आहे. आणि मग ह्या उपायुक्तेच्या अधिकार आणखी कोण वापरू शकेल तर कलम 55
पोटकलम 1A अन्वये नेमलेला महानगरपालिका अप्पर उपायुक्त, अप्पर म्हणजे ॲडिशनल. आणि मग जिथं पोलीस आयुक्त आहे तर तो पोलीस आयुक्त म्हणजे कोण? हा कायदाच बृहन्मुंबईसाठी आहे, तर बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त. येते लक्षात. पुन्हा हे सगळे पदाधिकारी एकत्र लक्षात ठेवायचे. संचालक EA मध्ये दिला आहे, पदनिर्देशित अधिकारी डेझिग्नेटेड ऑफिसर EB मध्ये दिला आहे, शिक्षण अधिकारी G मध्ये दिला आहे, महाव्यवस्थापक DN मध्ये दिला आहे, लायसनदार नळ कारागीर आणि लायसनदार सर्वेक्षण हा K मध्ये दिला आहे. येते लक्षात. तर हे सगळे त्या पदांची निर्मिती केलेली आहे या कलमाने. तर हे थोडं लक्षात ठेवायचं. हे असं एकत्र गट केला, EA एकीकड, EB एकीकड, G एकीकड, DN एकीकड, K एकीकड, असं आयोगानं अल्फाबेटिकल दिलं आहे. पण जर तुम्ही हे लक्षात प्रॉपर ओळीनं व्यवस्थित ठेवाल तर मग मात्र तुमचा आयोगानं विचारलेला प्रश्न चुकत नाही. मग हे असं प्रॉपर गट्टा करून मी प्रॉपर शिकवलेलं आहे. पुस्तकात मात्र मला अल्फाबेटिकली द्यावं लागतं, मात्र शिकवताना मी अगदी प्रॉपर तुमचं कसं लक्षात राहील त्या अनुषंगाने दिलं आहे. आणि मग हे कलमं कशी लक्षात ठेवायची त्या अनुषंगानं मी अगदी स्पेशल लेक्चर घेतो आहे. ह्याचा फायदा तुम्हाला इतर विषयामध्ये सुद्धा होणार आहे. तर मग आता थोडा वेळ नाही आपल्याकडे, तर जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला मी सांगितलं. बाकी हे पुन्हा कशा पद्धतीनं तुम्हाला इतर व्याख्या पण लक्षात ठेवायचे, हे गट्टे असे केलेले बघा. हे असं वित्त आयोग, आयोग, लघु न्यायालय एकत्र लक्षात ठेवायचं, नागरिकांचा मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती एकत्र लक्षात ठेवायचं. आता जमीन, इमारत, तात्पुरती इमारत, गाळा, परिवस्तू, मालक, राहणे हे कळल्याशिवाय पुढचं कळत नाही, हे कळल्याशिवाय पुढचं कळत नाही. त्यामुळे ह्याची लिंक आहे, हे असंच लक्षात ठेवायचं. आणि असं लक्षात ठेवलं तर लक्षात पण राहत आहे आणि 100% प्रश्न चुकत नाही. येतं का लक्षात. हे कर, वस्तू, सार्वजनिक कर्ज रोखे एकत्र लक्षात ठेवायचं. भटारखाना, खाद्यगृह, मिष्ट पदार्थाचे दुकान, बाजार हे सगळं विखरलेलं आहे, पण हे असं गट्टागट्टाने एकत्र लक्षात ठेवा. जलदाय व्यवस्था, नाली, घराची बोळकंडी, हे सडक, सार्वजनिक सडक, खाजगी सडक, वाहन, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम बघा. W, X, Y, Q, M अगदी विस्कळीत आहे, पण हे तुम्हाला एकत्र लक्षात ठेवावं लागेल. हे अशा पद्धतीने एकानंतर एक हे सगळं आहे. येतं का लक्षात. तर मग आता जेवढं या लेक्चरमध्ये जेवढं मला शक्य होतं तेवढं मी तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित सांगितलं आहे. बाकी बॅचमध्ये तर आपण व्यवस्थित बोलत राहणार आहे. तर बॅचमध्ये मागदा आधी प्रॉपर 1 to 1 आपण प्रॉपर व्यवस्थित घेणार आहे. आपली ऑनलाईन बॅच आणि पुस्तक सोडून तुम्हाला इतर कुठल्याही संसाधनांची गरज नाही. येतं लक्षात. मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ह्या 2 गोष्टी, आपली बॅच आणि ऑनलाईन बॅच आणि आपलं पुस्तक, कुणी कुठलंही पुस्तक घेऊ द्या, कुणी कुठली ऑनलाईन बॅच घेऊ द्या, त्या प्रत्येकापेक्षा 100 पावलं तुम्हाला पुढे घेऊन जाईल. येतं का लक्षात. तर मग पुन्हा आणखी आपण अधूनमधून यूट्यूबचे लेक्चर पण घेऊ किंवा ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून थोडे आपण लाईव्ह पण लेक्चर घेणार आहे. तर बघू परिस्थितीनुसार काय आपल्याला ओपन सगळ्यासाठी ठेवता येतं आहे का किंवा काय बघू आपण. तर सध्या तरी आपण तुर्तास इथंच थांबतोय. धन्यवाद.